आज दिनांक 25 ऑगस्ट वार मंगळवार रोजी जामनेर नगर परिषदेची मासिक सर्वसाधारण सभा पार पडली। यामध्ये सर्वप्रथम दोन स्वीकृत नगरसेवक एक प्रमोदजी कोठारी आणि चंद्रकांतजी शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। यामध्ये त्यांचं दोघांचंही अभिनंदन करण्यात येऊन नंतर 11:30 वाजता पुन्हा आपली सर्वसाधारण सभेस सुरुवात करण्यात आली। यामध्ये जवळपास 92 विषय हे मंजुरीसाठी आलेले होते। यापैकी जे विविध विकास कामासाठी जे 87 विषय होते याला सर्वानुमते मंजूर करण्यात आली। यामध्ये जामनेर शहरामधील सर्व वार्डामधील सर्व भागातील विविध विकास कामं ही यामध्ये आहेत आणि जवळपास 87 विषय हे त्याविषयी मंजूर करण्यात आले। त्यानंतर जामनेर नगर परिषदेच्या अंतर्गत काही जामनेर नगर परिषदेची जे इमारत आहे या प्रशासकीय इमारत तसेच पंडित दीनदयाल मार्केट, पंडित जवाहरलाल नेहरू मार्केट, मौलाना आझाद मार्केट, शहीद हेमंत करकरे मार्केट अशा विविध मार्केट जे जीर्ण झालेले आहेत यांचा मार्केट पाडण्याबाबत एक विषय होता। त्यामध्ये जे काही स्ट्रक्चर ऑडिट झालेल्या 40 वर्षापूर्वीच्या जुन्या इमारती आहे त्या पाडण्यास मंजुरी देण्यात आली आणि शहीद हेमंत करकरे मार्केट जे विस्तारित मार्केट हे यामध्ये फक्त दुरुस्ती करून ती मार्केट जशीच्या तशी ठेवण्यास मंजुरी देण्यात आली। त्याच पद्धतीने शहरामध्ये नवीन व्हॅक्यूम मशिनरी आणि एक छोटी अग्निशामक दल ही गाडी यामध्ये नगरपालिकेमध्ये आज साधारण सर्व सदस्यांच्या उपस्थितीत माननीय नगराध्यक्षांच्या हस्ते याचं लोकार्पण करण्यात आलं। अशा पद्धतीने तसेच जामनेर शहरामध्ये एक विषय होता की बिअर बारसाठी मंजुरी देण्याबाबत, परंतु हा विषय सर्वानुमते सर्व पक्षांचे नगरसेवक या सर्वानुमते हा विषय रद्द करण्यात आला आणि ही मंजुरी नाकारण्यात आली। अशा पद्धतीने सर्व विषय यामध्ये घेतले गेले। जवळपास 98 विषय यामध्ये चर्चेला गेले आणि हे सर्व विषयांचं मी सांगितल्याप्रमाणे मंजुरी आणि नामंजुरी देण्यात आली। जामनेरकरांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हीचा परत मुद्दा होता, तर सीसीटीव्हीवर काही चर्चा झाली का? सीसीटीव्हीचा ऑलरेडी आपण त्यात घेतलेला आहे। आता ज्या पद्धतीने आपल्याकडे अनुदान प्राप्त होईल त्यानुसार आपण ह्या सगळ्या गोष्टी घेणार आहोत।